गेल्या काही महिन्यांपासून चौकशीचा ससेमिरा लागलेले ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यावर तसेच त्यांच्या कुटुंबियांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा नोंद करण्यात आलाय। न्याय उत्पन्नापेक्षा 118% जास्त बेकायदेशीर मालमत्ता सापडल्यानं आमदार राजन साळवी यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर ही कारवाई करण्यात आली आहे। आपण शिंदे गटाबरोबर गेलो नसल्यामुळेच हा राग काढला जातोय। माझ्यावर गुन्हा दाखल करा, अटक करा, काहीही करा, पण तुम्हाला जनता घाबरणार नाही, असंही त्यांनी अप्रत्यक्षपणे शिंदे गटावर आरोप करताना म्हटलंय। या कारवाईची माहिती मिळताच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदार राजन साळवी यांची फोनवरून चौकशी केली असल्याची माहिती स्वतः राजन साळवी यांनी तरुण भारत संवादशी बोलताना दिली आहे। अँटी करप्शन ब्युरोच्या माध्यमातून गेले वर्षभर माझ्या चौकशी प्रॉपर्टीची केली जाते। आत्तापर्यंत 6 वेळा मी त्यांच्या कार्यालयामध्ये अलिबाग इथे गेलो होतो। त्यांनी जी माहिती दिली, त्यांचं काय समाधान झालं नाही। शेवटी मी त्या दिवशी जाऊन सांगून आज आलो, हा शेवटचा आलो। याच्या पुढे मी तुमच्या कार्यालयामध्ये येणार नाही। गरज नाही तुम्ही माझ्यापर्यंत या, आणि आज ते माझ्या दारापर्यंत आलेले आहेत। माझं हॉटेल, माझं घर, माझं जुनं घर, ही सर्व ठिकाणची त्यांनी आता चौकशी चालू आहे। तपासामध्ये काय काय होते आपण पाहू, पण आज त्यांनी माझ्यावरती, माझ्या बायकोवरती, माझ्या मुलावरती गुन्हा दाखल केला आहे असं मला समजतंय। एक गोष्ट सत्य आहे की मी आज लोकप्रतिनिधी आहे। त्यांच्या दृष्टीने माझ्या चुका झाल्या असतील तर ते त्या संबंधीची चौकशी करतील, परंतु याचा त्रास माझ्या पत्नीला आणि माझ्या मुलाला होता, त्यामुळे अशा तऱ्हेची माझी अपेक्षा होती। ही भूमिका निश्चितपणे चुकीची घेतलेली आहे। ह्याची जागा, या संबंधीचं उत्तरात्व त्यांना हे संपूर्ण येणाऱ्या पुढच्या भविष्यामध्ये जनते दाखवून देईल, हा मला विश्वास आहे। शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे साहेबांचा विश्वास माझ्यावरती आहे। मागच्या ज्या वेळेला मी अलिबागला होतो त्यावेळेला मला त्यांचा फोन येतो। आजही सकाळी त्यांचा मला मोबाईलवरती फोन आला। त्यांनी या संपूर्ण परिस्थितीची विचारपूस केली आणि मला एवढंच सांगितलं, राजन घाबरू नकोस, तुझ्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्रातली, देशातली शिवसेना आहे, ठाकरे कुटुंब तुझ्या पाठीशी आहे। एक आधार त्यांनी मला दिला, निश्चितपणे त्याचा मला ठिकाणी अभिमान आहे।